नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेचे अपडेट पाहायला आपल्याला सगळ्यांना आज खूप आवडणार आहे. एकतर आज दिवसभर पाऊस चालू आहे, रात्रभर पण पाऊस होता. तब्येत सगळ्यांची खराब, पण तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. थंडीपासून स्वतःचं संरक्षण करा, पावसात भिजू नका. तर आजच्या भागामध्ये एक इंटरेस्टिंग प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहे. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेचा इंटरेस्टिंग प्रोमो असा आहे. देवासमोर हात जोडून आपली बाळजाबाई उभी असते आणि देवांना सांगत असते की माझ्यामुळे माझ्या लेकीला, माझ्या कृष्णाला खूप दुःख सहन करावं लागत आहे आणि आता ह्या दुःखाला कारणीभूत मी आहे. तर माझ्या ह्या लेकीचं दुःख कमी व्हावं त्याच्यासाठी मी हे घर सोडून जाईन आणि जर मला घर सोडून जाता आलं नाही तर माझ्यामुळे माझ्या मुलीचे सरपंच पद जाईल, त्याच्यासाठी मला बळ दे असं म्हणत देवाला हात जोडते आणि घर सोडून जाण्यासाठी तिचं गाठोडं उचलते आणि निघते. तर समोरून तिला कृष्ण येताना दिसते. आता कृष्णा आपल्या बाळजाबाईंना विचारते की तुम्ही कुठे निघालात, तुमच्या हातात हे काय आहे. तर ती सांगते की मी हे घर सोडून जात आहे. तर हे ऐकल्यानंतर तर आपल्या कृष्णाच्या हातपायातलं बळच निघून जावा असं होऊन बसलेलं असतं. तर तिच्या सासूला ती सांगत असते की मी जे ठरवलं ना ते करूनच दाखवेल आणि मी जर तुमचं दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे तर मी अख्ख्या गावाशी लढू शकते, मी त्यांना समजून सांगेल. पण तुम्ही हे घर सोडून जायचं नाही. माझ्यात तुमचा जीव आहे, तुमच्यात पण माझा आहे की नाही. माझ्यावर जर तुम्ही खरंच प्रेम करत असाल तर माझं ऐकाल ना. तर आत्ता तुमच्या मनातला जो काही हा विचार आहे घर सोडून जाण्याचा, तो आत्ताच्या आत्ता इथेच थांबवा आणि आपण उद्या सकाळी बोलूया असं म्हणत ती त्यांना झोपायला पाठवते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिने पंचायत बोलवलेली असते. सगळ्या पंचायतीत ती सगळ्यांसमोर आढळराव यांच्या लग्नाविषयी तुम्हाला सांगण्यासाठी मी बोलवलं आहे आणि पुढे वाक्य बोलणार तितक्यातच तिच्यासमोर दुष्यंत येतो आणि म्हणू लागतो की आई खोलीत नाही, घरात नाही, कुठेच नाही, कुठे गेली कुणाला माहीत नाही. अरे देवा, आता जे काही तिने रात्री पाहिलं होतं ते केलंच बहुतेक बाळजाबाईंनी. बाळजाबाई घर सोडून गेल्या हे आता सगळ्यांसमोर आले. आढळरावांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. पूजाला तर मात्र काय करायला गेले, काय होऊन बसले, वा असं होऊन बसले. तर आपण आज पाहणार आहोत की कसं कसं हे सगळं घडलं आहे. तर पुढील भाग पूर्ण पाहूया. तर आपण आजच्या भागात पाहत आहोत काल काय झालेलं. लग्नाला आढळरावांनी होकार दिला, त्याच्यामुळे सगळेजण किती खुश होते. आपली कृष्णा पण इतकी खुश होती, दुष्यंत पण फार खुश होता. ते दोघंजण आनंद एकमेकांसोबत व्यक्त करत होते. न घडणारी घटना घडणार या गोष्टीचा आनंद त्या दोघांनाही झाला होता. इतके दिवस बाबा नाही म्हणताय म्हणून दुःखात होते, पण बाबांनी होकार देऊन सगळ्यांचा आनंद द्विगुणित करून टाकला. आता हे जे दोघंजणं बोलतात ते त्या दोघांविषयीच. आणि बघा ना, इतके वर्ष झाले त्या दोघांच्या लग्नाला, त्या दोघांच्या मध्ये किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे, एकमेकांना किती जपतात ते. तर इथे कृष्णा म्हणते तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करत असाल असं नाही वाटत मला. तर इथे आपला दुष्यंत लबाड म्हणतो की काय, अरे माझ्या एवढे लाड तुझे कोणी केलेले नसेल. जर मी लिहायला बसलो ना अख्खी रात्र कमी पडेल, इतके लाड मी तुझे केलेले. तर ती म्हणते अरे बापरे, एवढे लाड, लिहून दाखवा बरं. एक पान तरी लिहिणं पूर्ण होते की पहा निघाले खूप मोठी लिस्ट बनवायला. तर तो म्हणतो अरे तू मला कमी लेखतेस की काय, तुझ्यापेक्षा जास्त मीच तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत दोघंजण एकमेकांशी छान गमतीशीर भांडतात. बघता बघता रात्र उजळली, सकाळ झाली. देवीसमोर, तुळशी आईसमोर पाणी ओतत दोघीजणी हळदी कुंकू वाहतात आणि एकमेकींना बोलत उभे असतात की न घडणारी घटना घडते, किती छान वाटतंय, आजचा दिवस किती शुभ आहे. आणि बघा ह्याच गोष्टीला आता नजर लावण्यासाठी पूजा आणि समर आलेले असतात. आता हे दोघंजणं बोलत असतात की गावकऱ्यांपर्यंत निरोप पोहोचला की नाही, अजून गावकरी मंडळी आल्या कशाने. तरी ते पूजा म्हणते अहो आग पेटायला जरा वेळ लागते, पण पेटल्यानंतर अशी पेटते ना तर ती लवकर विझणारच नाही, बघत राहा. आणि बघता बघता गावकरी मंडळी आली. गावकरी खूप चिडलेली असतात आणि सरपंच या नात्याने कृष्णाशी वाद घालत असतात की तू सरपंच आहेस ना, तुझ्यावर आम्ही किती विश्वास ठेवला आणि ह्या गावाचा सगळा कारभार तुझ्याकडे दिला आणि तू मात्र चुकीचे निर्णय घेत आहेस आणि त्या बाळजाबाईंना आढळरावांशी लग्न करायला लावत आहेस का. तर ती म्हणते की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, मला काही कळत नाही, मी तुमचा विश्वासघात केला असं काय केलं आहे मी. तर आता गावकरी मंडळी तिच्यावर खूप चिडतात आणि तिला म्हणू लागतात की आम्ही तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू काय केलंस, आमच्या विश्वासाला तडा जाईल अशी वागलीस. या आढळराव आणि ह्या बाळजाबाईचं लग्न लावून देत आहे. ती बाळजाबाई किती रंग बदलते, सरड्यालाही तिला पाहून लाज वाटेल, एवढे रंग बदलणारी बाई आणि तिच्यावर तू विश्वास ठेवलायस, तू चुकीचा निर्णय घेत आहे. त्या दोघांचं लग्न लावलं तर हे गाव पुन्हा एकदा बाळजाबाईच्या ताब्यात जाईल आणि बाळजाबाई ह्या घराचं दार करून ठेवेल, ह्या गावाचं दार करून ठेवेल. ती ह्या गावची परत कोणीही झाली नाही पाहिजे.
तर आता इथे गावकरी मंडळी वाद घालत असतात. आपली कृष्णा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. गावकरी मात्र आपल्या कृष्णाला शब्दच बोलू देत नाही. आढळराव मान खाली घालून उभे असतात. सगळे गावकरी लग्नाच्या विरोधात हे त्यांच्या लक्षात आले. आता इथे काही लोक तर असे वाद घालता घालता आपल्या कृष्णावरती काठ्या उभारू लागतात आणि म्हणू लागतात की तू हे जे करते हे चुकीचे. बाळजाबाई मात्र हे सगळं पाहते. गावकरी आपल्या विरोधात गेले हेही पाहते. एक काळ होता त्यांच्यावर खूप रुबाब केला. त्या रुबाब केल्याचे हे सगळे परिणाम आहे. गावकरी आज काठ्या लाट्या घेऊन सरपंचबाईला मारण्यासाठी आले. ह्या सगळ्या प्रकाराला रोखण्यासाठी समर बायकांना घेऊन घरात जातो आणि आढळराव आणि दुष्यंत हे बाहेर उभे राहतात आणि गावकऱ्यांना आढळराव समजवून लागतात की इतके वर्ष आम्ही तुमची सेवा केली, त्याचं फळ म्हणून तुम्ही मला हे नाही द्यायचं आणि मी इतके सभ्यतेने तुमच्याशी बोलतो आहे ना, तर माझ्याशी सभ्यतेनेच बोलायचं. आणि राहिला विषय माझ्या ह्या गावकरींचा, तर तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते एक भूतकाळ आहे आणि आता वर्तमान काय चाललं आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. ह्या चर्चेनंतर जे काही परिणाम निघतील तेच आपण करूया. हे असले काठीलाटी घेऊन माझ्या दारात यायचं नाही. माझ्या घरात माझं कुटुंब आहे. ह्या चौकटीच्या आत जर तुम्ही ओलांघून सीमा आलात तर तुमची काही खेर नाही, अशी गावकऱ्यांना धमकी देत आढळराव त्यांना तिथेच रोखून धरतात. त्यांच्या शब्दाला ते लोक जागतात आणि तिथेच उभे राहतात. एवढं बोलून आढळराव आता घरात निघून जातात. दुष्यंत मात्र म्हणतात की तुम्ही फार चुकीचं केले. हे तुम्हाला काहीच अधिकार नाही कोणाच्या संसारात किंवा कोणाच्या परिवारात काय चालले हे तुम्ही ठरवण्याचा. आणि एवढं बोलून हे सगळेजण घरात जातात. पण बाहेर मात्र सरपंचबाई हाय हाय, सरपंचबाई हाय हाय असे नारे देऊ लागलेले असतात. अगदी सरपंचबाईला एक प्रकारे राजीनामा द्यावा लागेल की काय अशी आता भीती आता घरभर पसरलेली आहे. पूजा मात्र त्याच्यामध्ये चांगलीच फुंकर घालत आहे. मला तरी वाटतंय ह्या लग्नामुळे ना सरपंचपद जाईल बहुतेक कृष्णाचं. लोक बघा ना किती भडकली, बाहेर कसे नारे लावत आहेत असं म्हणत ती तिथे काडीची आग माडीला लावत आहे. तर सगळेजण आपापल्या पद्धतीने निगेटिव्हच बोलत असतात. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, लग्न केलं तर काय होईल, गावकरी किती चिडले, गावकऱ्यांची इच्छा नाही आणि एवढ्या जणांच्या लोकांच्या इच्छेनुसार जर विरुद्ध जाऊन काही जर केलं तर, आणि मग त्या लोकांनी आपल्या कृष्णाला राजीनामा द्यायला भाग पाडलं तर, तिचं सरपंचपद गेलं तर, असे कितीतरी प्रकार निगेटिव्ह पद्धतीने हे बोलत असतात. समर, पूजा, आढळराव, दलपतराव आणि जयवंतराव. अगदी मीठ काय म्हणतात, दुधात मीठ घालण्याचं काम या लोकांनी सुरू केले. दुष्यंत मात्र म्हणतो की लोकांना काय अधिकार आहे आपल्या घरात काय चालले आणि काय नाही हे त्यांनी ठरवण्याचा. त्यांच्या घरात लग्न असल्यावर आपण जातो कोणाचे लग्न मोडायला. मग लोकांनी सांगितलं तुम्ही लग्न करायचं नाही, तुम्ही लग्न करा, तर त्यांचं आपण काय ऐकायचं. आपण त्यांची थोडी बांधील आहोत. त्यांनी आपल्याला कधीही येऊन काही करायला सांगितलं हे तर चुकीचंच आहे ना, हे आपण का ऐकायचं. पूजा म्हणू लागते की हे बघ हे तुझं मत झालं, पण गावकरी फार भडकलेले. त्यांची इच्छा आहे की आढळराव आणि मैनावती आपल्या बाळजाबाई यांचं लग्न होऊ नये. तर त्याचं काय करायचं. आता प्रत्येकजण आपापलं मत मांडते. चाव 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 चर्चा चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर आढळरावांचं डोकं भनकायला लागले. ते त्यांना सगळ्यांना म्हणत असतात की शांत बसा, शांत बसा. कोणीही कुणाचं काही ऐकायला तयार नाही. प्रत्येकजण वेगवेगळी चर्चा करते. दुष्यंत बोलतोय, पूजा बोलतीये, समर बोलतोय, दलपत बोलतोय, जयवंत बोलतोय. या सगळ्या गोंधळात ऐकून मतं प्रत्येकाची आपल्या आढळरावांचं डोकंच भणकलं. सगळ्यांना म्हणतात की शांत व्हा आत्ताच्या आत्ता. आता ते उभे राहतात. सगळेजण त्यांच्यासमोर मान खाली घालून उभे. आढळराव आपल्या कृष्णाला सांगू लागतात की मी जो लग्नाचा निर्णय घेतला होता तो आता मी माघारी फिरवत आहे. मी काय लग्न करत नाही. गावकऱ्यांची जी इच्छा तीच मला मान्य आहे असं म्हणून ते आता खोलीत जाऊ लागतात. तर आपली कृष्णा त्यांना म्हणते की आबा जरा दम काढा ना, मी बोलते ना गावकऱ्यांशी, तुम्ही काय इतका तडकाफडकी निर्णय घेताय. पण आबा आता कुणाचं ऐकायला तयार नाही. ते डायरेक्ट घरात खोलीत निघून जातात. तर आता इथे आपली बाळजाबाई उभी राहते, कृष्णाला थांब म्हणते आणि म्हणते की बाळा आढळराव जे म्हणतात ते योग्य आहे. आपण कोणाच्याही विरोधात जाणं सोपं नाही. खरं तर ही माझी कर्मांची फळ. इतके वर्ष मी लोकांवरती दबदबा निर्माण केला, त्यांना घाबरवून ठेवलं आणि त्याच गोष्टीची फळं म्हणून मला आता माझ्या पदरात हे असं दान मिळते. आणि हे जे मी कुकर्म केले आहे ना त्या पापाची शिक्षा आहे. माझी शिक्षा अजून संपलीच नाही याचा अर्थ. असं म्हणत तिने आता जनतेचा कौल मानायचा आणि आत्ता हे जे लग्न आहे ना ह्या घडीला आपण मोडून टाकायचं. हा लग्नाचा विचार जो मनात आला आहे तो काढून टाकायचा. बापरे, काहींना तर इतका आनंद झाला आहे. आपल्या कृष्णा आणि दुष्यंतला मात्र फार दुःख वाटते. हे जे काही निर्णय बाळजाबाई आणि आढळराव यांनी घेतला आहे याने खरं तर त्या दोघांना जास्त वाईट वाटते. बाकीचं कुटुंब तर एकदम आनंदी आनंदगडी.
असं झालं त्यांना आपला आनंद कुठे व्यक्त करून कुठे नाही. नाचू गाऊ पार्टी करू पार्टी करण्यासाठी छान ज्यूस वगैरे घेऊन आता ही 5 जणांची मैफिल रंगली आहे. आणि त्या मैफिलीमध्ये आपण बघतोय की सगळेजण आनंदी आहे की हे जे आपण प्रकार केला तो एकदम यशस्वी झाला आहे. गावकऱ्यांमुळं का होईना लग्न मोडलं बुवा. तर आता इथे प्रत्येकजण आपापली कॉलर डाईट करते की माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. तर आता हे जे काही मिळवले त्याच्यात आपल्याला यश मिळाले, पुढे जाऊन अजून भरभरून यश मिळावं म्हणून दलपत बोलत असतो. तर समर म्हणू लागतो, तुम्हाला वाटतंय की तुमच्यामुळे मिळालं, तुमच्यामुळे नाही, चल हट, हे खरं तर माझ्या पूजा डार्लिंगच्या मुळेच झाले. आणि असं कमी लेखायचं नाही म्हणत जयवंत समरची वाद घालू लागतो. तर त्याला म्हणतो समर, खिशातने आणा आणि बाजीराव मला म्हणा, तुझी गत अशी झाली, तुझ्यात काहीच पावर नाही, पण तुला असं वाटते की तूच सगळं करून दाखवले. तर आता ह्या दोघांनाही शांत करत पूजा म्हणून लागते की तुम्ही दोघंही चुकीचं बोलताय, वाद घालायचा नाही. समरला तर खास करून सांगते की शब्द जरा जपून वापर. आपल्या सगळ्यांची ही जी टीमवर्क आहे त्या टीमवर्कमुळेच आज आपण हे यश मिळवलं आहे हे विसरता कामा नये. आपल्या एकट्याने नाही झालेलं हे, या सगळ्यांच्या मेहनतीमुळे मदतीमुळे आपण हे यश मिळवू शकलो. त्याच्यामुळे इथून पुढे कोणाशी बोलताना शब्द जपून वापरायचे, अशी पूजाने इथे ताकीद दिलेली आहे समरला. बाकी ती सगळ्यांना सांगते की एवढ्या आनंदाने हुरळून जाऊ नका, अजून उद्याचे दिवस काहीतरी मेहनत करेलच कृष्णा, तर आपल्याला तेही उधळून लावायचं हे लक्षात राहू द्या. आता देवांसमोर हात जोडून आपली बाळजाबाई उभी असते. तिला खरं तर ते क्षण आठवतात की पूजा म्हणाली जसं की ह्या सगळ्या प्रकारामुळे, लग्नाच्या गोंधळामुळे सरपंच पद कृष्णाच्या हातून जाऊ शकतं. इतक्या मेहनतीने मिळालेलं हे सरपंच पद माझ्या लेकीच्या हातून जायला नको. तिने माझी सून म्हणून नाही तर लेक म्हणून खूप काळजी केली, माझ्यासाठी अख्ख्या जगाशी लढली, पण तिला माझ्यामुळे अपयश नको यायला, तिच्या पदरी दुःख नको. जर मी इथे राहिले तर ती माझा विचार करतच राहील, तर मी हे घर सोडून जावं हेच त्याच्यावरचं एकमेव उपाय आहे, असं म्हणत आपली बाळजाबाई आता घराच्या बाहेर पाऊल टाकायला निघालेली आहे. आणि आपली कृष्णा त्याच वेळेला तिथे येते आणि म्हणते की मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी निर्णय घ्याल तडकाफडकी, म्हणूनच मी तुमच्याकडे आली आणि पाहिलं ना तुम्ही तेच करत होतात, घर सोडून निघालात ना, माझ्यावर विश्वास नाही तुम्हाला, थांबा, मी सगळ्या गावाशी बोलेल, सगळ्यांना तयार करेल, पण एवढा तडकाफडकी घर सोडायचा निर्णय तुम्ही घेऊ नका. दुसऱ्या दिवशी आपली कृष्णा अख्ख्या गावाला जमा करते आणि त्या सगळ्या गावकऱ्यांना मग ती विनंती करू लागते, तिची बाजू मांडू लागते. पण त्याच वेळेला काय झालं की आपला दुष्यंत येतो कृष्णाजवळ आणि म्हणू लागतो की बाळजाबाई घरभर कुठेही नाही, बहुतेक घर सोडून गेली. झालं, ज्या गोष्टीची भीती होती ते घडलंच, आपली बाळजाबाई घर सोडून गेली आहे हे आपल्या कृष्णाला जाणवलं. रात्री तर तिने थांबवलं, त्या थांबल्याही, पण काय झालं असेल असं की त्यांना परत मग घर सोडून जावं असं. चला तर मग आपली कृष्णा कशी बाळजाबाईंना परत आणते आणि लग्न लावून देते हे सगळे दृश्य पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.